आज आपण बनवणार आहोत शिळ्या चपात्यांपासून थालीपीठ। चला तर मग प्रथम कृतीकडे वळूया। सर्वप्रथम मी चपाती इथे कट करून घेत आहे। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने बारीक केलेला आहे। आपल्याला चपातीचे तुकडे बारीकच करायचे आहेत अशा पद्धतीने। नंतर त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ अर्धी वाटी, बेसन पीठ अर्धी वाटी, 2 चिरलेले कांदे टाकायचे आहेत। कांदे टाकल्यानंतर इथे मी हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट बनवून घेतली ती टाकला आहे। ओवा अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा, नंतर 2 चमचे मी पांढरे तीळ टाकलेले आहेत। पांढरे तीळ टाकल्यानंतर इथे मी अर्धा चमचा धने पावडर करून घेतलेले ती टाकले आहेत। हळद, तिखट आणि चवीपुरते मीठ टाकायचे आहे आपल्याला। नंतर 2 चमचे दही टाकायचे आहे। दहीने आपल्या थालीपीठाला खूप छान चव येते। नंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे। नंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आणि नंतर पीठ मळून झाल्यानंतर इथे तेलाचा हात द्यायचा आहे थोडासा। अशा पद्धतीने आपले पीठ मळून झालेले आहे। नंतर मी गोळे करून घेतले आहेत। इथे तवा गरम करण्यासाठी मी ठेवला आहे। नंतर एक रुमाल घ्यायचा आहे आपल्याला, त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्यानंतर आपल्याला थालीपीठ असं थापून घ्यायचं आहे। थापून झाल्यानंतर आपल्याला तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यानंतर इथे थालीपीठ टाकायचं आहे। थालीपीठ टाकल्यानंतर आपल्याला अजून थोडंसं तेल सोडायचं आहे आणि खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता कसा कलर आहे। दोन्ही साईडनं आपल्याला असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। सर्व थालीपीठ आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत। आणि शिळ्या चपात्या राहिल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने थालीपीठ बनवू शकता। आणि कमेंटमध्ये आपल्याला नक्की सांगायचं आहे की कसं झालं आहे। त्याच्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।